नवोदित उमेदवार, तरुण उमेदवार म्हणून तुमच्याकडे पाहिलं जातं. सध्याची पिढी बदललेली सुद्धा आहे. अनेकदा असं म्हटलं जातं, की चेहऱ्यावरून आता मतदान होत नाहीये. त्यामुळे कामं करणारं नेतृत्व उमेदवार असं असतं. काय वाटतं तुम्हाला या वॉर्डमध्ये, वॉर्ड क्रमांक 54 मध्ये तशी परिस्थिती आहे का? असं आहे की मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका ज्या आहेत त्या स्थानिक चेहऱ्यावरती आणि काम करणाऱ्या व्यक्तीवरतीच लढल्या जातात. आणि जे मुंबई महानगरपालिकेचे विषय असतात, जे सिव्हिक इश्यूजचे विषय असतात, त्याच्यावरती लोकांचा कल हा जास्त असतो. लोक उमेदवाराची ॲक्सेसिबिलिटी बघतात, कोण जास्त संपर्कात असतो, कोण त्यांचे विषय सोडवण्यासाठी रस्त्यावरती असतो, कोण त्यांचे विषय ऐकण्यासाठी त्यांच्या सोबत असतो. आणि म्हणून असे वेळेला जेव्हा मतदारांची देखील आमचं बोलणं होतं, तेव्हा एक युवा म्हणून त्यांचा माझ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन असेल, एक शिक्षित उमेदवार म्हणजे मी स्वतः बी सिव्हिल केलंय, बरोबर. LLB केलंय हं. आणि या माझ्या वॉर्डमध्ये इतकं शिक्षण घेतलेला मी एकमेव उमेदवार आहे. हं. आणि म्हणून लोकांचा दृष्टिकोन देखील एक माझ्याकडे पाहण्याचा वेगळा आहे. कारण एक युवा आणि एक एज्युकेटेड जो युवा असतो तो नक्कीच एक नवीन क्रांती, एक नवीन विजन या वॉर्डासाठी आणू शकतो असा मतदारांना विश्वास आहे.